गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रशासनाने महिलांसाठी पिंक बूथसह आदर्श मतदान केंद्र तयार केले आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आयोगाचा हा अनोखा आणि कल्पक प्रयोग आहे। हे केंद्र संपूर्ण महिलांद्वारे चालवले जाते। सुशोभित आकर्षक अशा पद्धतीने हे सजवण्यात आलेले या केंद्रामध्ये पेयजल आहे, प्रसाधन गृह आहे, अपंगांसाठी व्हीलचेअर आहे, रॅम्प वॉक आहे। अशा सुसज्ज सुविधा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। अगदी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहाय्यक ते पोलीस देखील महिला कर्मचारी आहे असा सरंजाम या ठिकाणी दिसून येतोय। आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात आहे। लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानाला यावं यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपाय आखलेले आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पिंक मतदान केंद्र निवडणूक विभागाने तयार केलेलं आहे। संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे हे मतदान केंद्र संचालित आहे। सर्व महिला या ठिकाणी कर्तव्य आपलं बजावत आहे आणि मतदात्यांनी सकाळपासूनच मतदान करावे। दुपारी 3 वाजेपर्यंतच या लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया ही चालणार आहे। त्यामुळे मोठी टक्केवारी ही मतदानाची व्हावी आणि त्या दृष्टीनेच आदर्श मतदान केंद्र असतील किंवा महिलांद्वारा संचालित हे पिंक मतदान केंद्र असेल हे या ठिकाणी संचालित केले जात आहे। आपण या मतदान केंद्राविषयी या ठिकाणचे जे मतदान केंद्राध्यक्ष आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। हा सर्व महिलांचा गट आहे आणि महिलाची नियुक्ती झाली आहे। खूप उत्साहाने हे सर्व काही आमचे महिला पार पाडून राहिले। सर्व मतदान चांगल्या व्यवस्थित रित्या पार पाडलेले आहे। आपले मतदान ची टायमिंग बिलकुल 6:06 झाले, 7:06 झालेली आहे आणि खूप उत्साहाने जोरदारीने काम चालू आहे। एकंदरीतच गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ हा संवेदनशील मानला जात असला तरी मतदात्यांनी मात्र उत्साहात मतदान करावे, प्रत्येकानेच मतदान करावे त्या दृष्टीने प्रशासनाने या उपाययोजना आखल्याचं एकंदर चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, गडचिरोली। तर अशा प्रकारे मतदारांना उत्साह वाटावा आणि लवकरात लवकर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी अशा प्रकारच्या योजना यावेळी निवडणूक आयोगाने राबवलेल्या आहेत आणि गडचिरोलीमधून आपण ही बातमी पाहत होतो।